अशा प्रकारचं मटर पनीर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. तर हे पनीर आहे ना, मी घरीच बनवलं होतं. अगदी बघू शकता किती सॉफ्ट तयार झालं आहे. आणि त्याची जर रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा. आणि आता बघूयात आपण मटर पनीरसाठी लागणारे साहित्य. मी 2 मीडियम साईजचे कांदा कट करून घेतले आणि 1 टोमॅटो कट करून घेतलं आहे. अद्रक लसूणचं पेस्टही घेऊ शकता. मी ह्याला थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे ह्याचं कलर असं झालं आहे. तुम्ही एक 10 मिनिटं थंड पाण्यामध्ये पनीर ठेवा. त्यानंतर 2 चमचे तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये 2 कांदे कट केलेले ॲड करायचे स्लाईस करून आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं सोनेरी रंगाचा होईपर्यंत. त्यानंतर टोमॅटो आणि अद्रक लसणाची पेस्ट. त्याचसोबत तुम्ही ह्या पॉईंटला काजूही ॲड करू शकता थोडंसं, किंवा मग बाजूला काजूची पेस्ट करून ॲड करू शकता. अगदी छान चव येते आणि थोडीशी क्रीमी चव येते. त्यानंतर बघू शकता आता सॉफ्ट झाले टोमॅटो आणि कांदा. त्यानंतर मग आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. जेव्हा सारण थंड होईल तेव्हाच पेस्ट बनवायची आहे. थंड झाल्यानंतर पेस्ट बनवून घ्यायचं व्यवस्थित. थोडंसं पाणी ॲड करा, जास्त पाणी ॲड करू नका, नाहीतर फोडणी देताना चटके बसण्याची शक्यता असते. 2 चमचे तेल घ्यायचे, त्यामध्ये फक्त जिरे ॲड करायचे, मोहरी ॲड करायची नाही, चव अगदी बिघडते. त्यानंतर जे काही खडा मसाला लागेल ते ॲड करायचं आहे, जे काही अवेलेबल आहे. आणि त्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलं आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही तेल सुटलं आहे आजूबाजूनी. त्यानंतर मी फक्त हळद ॲड केली आहे, 1 चमचा लाल तिखट ॲड केलं आहे, इकडे गरम मसाला ॲड केला अर्धा चमचा आणि 1 मोठा चमचा पनीर मसाला ॲड केला. कोणताही पनीर मसाला ॲड करू शकता, अदरवाईज स्किपही करू शकता, असं काही कंपल्शन नाही आहे. त्यानंतर तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे, जे मसाल्याचं पाणी आहे तेच ॲड केलं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि मी बाजूला वटाणे आहेत ना, ते मीठ टाकून शिजत घेतलं होतं. मीठ ॲड करायचं जेणेकरून वटाण्याचा हिरवं जे कलर असतं ते जात नाही, पांढरे शुभ्र पडत नाहीत. आता मी जे उकडून घेतलेले वटाणे आहेत ते ॲड केले आणि ते ॲड केल्यानंतर पाणी ॲड करायचं अर्धा ग्लास. जेवढं तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं ॲड करायचं आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. उकळी येऊ द्यायची, त्यालाही बाजूला तेल सुटेपर्यंत उकळी येऊ द्यायचं. आणि त्यानंतर अर्धा चमचा मीठ ॲड केलं आहे, मीठ चवीप्रमाणे ॲड करायचं. आणि आता बघू शकता उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर मी हे पनीर ॲड केलं आहे. त्याच्या आधी मी त्याला 10-15 मिनिटं पनीरला पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं, अगदी सॉफ्ट झाले होते. आणि आता झाकण लावून फक्त 10 ते 12 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघू शकता अगदी चविष्ट अशी मटर पनीर तयार झाले आहे. वरनं मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर ॲड केलं आहे आणि त्यानंतर तुम्ही क्रीमही ॲड करू शकता किंवा आपल्या कच्च्या नारळाचं दूधही ॲड करू शकता. आणि असंच गरम गरम सर्व करा कोथिंबीर ॲड करून. आणि असंच छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि फॉलो करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.